श्री गणेशाय नमः. तर इथे बघा पहाटेचे 5 वाजलेले आहेत आणि आत्ता मी उठलेली आहे. तुम्हाला जरासं बाहेरचा व्ह्यू दाखवते. खूपच अंधार आहे. कुठं तर एखादा लाईट असा दिसत आहे, पाहू शकता तुम्ही. तर माझी आता आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता पहा पूर्ण उजेड आलेला आहे. आता सकाळचे 6 वाजलेले आहेत. तर दिवसाची सुरुवात माझी कोमट पाण्याने होते. तर एक ग्लास इथे कोमट पाणी मी पिण्यासाठी घेतलेलं आहे. तर आता हे पाणी पिणार आणि मग कामाला सुरुवात करायची आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आंघोळ केल्या जे पहिलं काम असतं ते म्हणजे पारोसा केर काढणं. तर आमच्याकडे असं म्हणतात की पहिला पारोसा केर काढायचा आणि नंतर बाकीच्या कामाला सुरुवात करायची. तर मी ते सगळं घर झाडून घेतलं आणि त्यानंतर पहिला स्वयंपाक वगैरे काही चहा वगैरे न करता पहिला गॅस कट्टा आणि स्वयंपाकखोली धुवून काढणार आहे. कारण आज आहे शुक्रवार, तर आज मी करणार आहे वैभवलक्ष्मीचं व्रत. तर इथे बघा जी धूप लावतो आपण त्याचे डाग पडलेले आहेत ते रोजच्या रोज असे पुसून घेतले तर ते कोणताही डाग पडत नाही. फरशी अगदी पांढरशुभ्र होते. पण तिथं जर त्याच जागेवर रोज धूप लावत राहिला आणि पुसला नाही तर जो डाग तसाच राहतो, तो परत जात नाही. त्यामुळे तो रोजचा रोज पुसून घ्यावा. तर आता इथे बघा फरशी वगैरे गॅस कट्टा सगळं क्लीन करून झालेलं आहे. अगदी स्वच्छ झालेलं आहे. तर इथे बघा ही देवाच्या वरती फरशी आहे ती धुवून काढणार आहे, कारण तिथे मी लक्ष्मीपूजेची मांडणी करणार आहे. तर इथे खाली बघा कधी कधी मी खाली गॅस घेऊन सुद्धा स्वयंपाक करते. तर असं हे तेलकट काळी काळी फरशी होते, तर ती देखील मी स्वच्छ घासून काढलेली आहे. तर ह्या अशा कलरच्या फरशा असतात त्या थोड्या काळ्या काळ्या दिसतात. कितीही स्वच्छ केलं तरी अशा काय पांढऱ्या वगैरे दिसत नाहीत, कारण ह्या साध्या पहिल्याच्या फरशा आहेत. आता ज्या नवीन स्टाईल आलेल्या आहेत पांढऱ्या त्या घातल्या तर ते एकदम क्लीन होतं. पण हे असं मध्ये ढबरं खळगं वगैरे असतात त्यामध्ये ते जाऊन बसतं. तरी मी सारखं वरच्यावर महिन्याला क्लीन करत असते. तर आता हे स्वच्छ करून घेतलं बघा, जितकं निघेल तितकं. तर इथे बघा देवघर, फरशी, गॅस कट्टा सगळं धुवून स्वच्छ केलेलं आहे. त्याच्या पाठीमागच्या 2 खोल्या आहेत त्या मी पुसून घेणार आहे. तर आता आतल्या फरशा वगैरे सुकूपर्यंत मी दरवाजा लुटून घेतला आणि इथे रांगोळी काढून घेते. तर बघा वारा भरपूर सुटलेला आहे त्यामुळे रांगोळी काही राहत नाही. रांगोळी सगळी अशी पसरायला लागली. तशीच मी रांगोळी थोडीशी काढून घेतली आणि स्वयंपाक खोलीमध्ये मी कूलर लावून आले होते जेणेकरून फरशी वाळू देऊन. तर इथे बघा अजून सगळे झोपलेले आहेत. तर फरशी वगैरे आपली सगळी सुकलेली आहे. हॅलो, हाय, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझं मराठी व्लॉग चॅनेलमध्ये. कसे आहात तुम्ही सगळेजण? तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जावो हीच बाप्पाच्या चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. तर इथे चहा ठेवलेला आहे आणि दूध देखील मी लावून घेतलेला आहे. तर इथे बघा कशासाठी ही सगळी भांडी अशी स्वच्छ घासून ठेवलेली आहेत. कशाची तयारी चालू आहे तर बघू शकता तुम्ही. तर ही भांडी कशासाठी घासून ठेवली तर आज मी करणार आहे वैभवलक्ष्मी व्रताची सुरुवात. तर आजपासून ह्या शुक्रवारपासून वैभवलक्ष्मी व्रत मी करणार आहे. तर कशा पद्धतीने करते तुम्हाला देखील दाखवते. तर इथे बघा हा विष्णूचा फोटो आहे. पण ते जोडीचा चालतोय की मला माहीत नाही, पण मी ते साईडला ठेवणार आहे. आणि आपलं जे लक्ष्मीचं पुस्तकावरती लक्ष्मीचा फोटो आहे तो पुजणार आहे. तर इथे पाठ ठेवूया. हा पाठ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता ह्याच्यावरती आपण लाल कलरचा ब्लाऊज पीस हातरून घेतलेला आहे. आता भोवत्याने मी रांगोळी काढून घेते. तरी ते मी सांगायचं विसरले, पहिला दिवा लावून घ्यायचा आणि नंतरच आपण पूजेला सुरुवात करायची. तर मी इथे आरती लावलेली आहे, तुम्हाला दिसत नसेल तर मी दुसऱ्या साईडला समई ठेवून घेते म्हणजे तुम्हाला दिसेल.
तर हे बघा, माझ्याकडे एवढी ही वैभवलक्ष्मीची पुस्तकं आहेत. तर जवळजवळ 7 ते 8 पुस्तकं आहेत. तर प्रत्येक वेळा जेव्हा कोणत्या उद्यापन करतं त्यावेळी ते आपल्याला बोलवतात सुवासिनी म्हणून. त्यावेळी एक एक पुस्तिका ते आम्हाला भेट देतात. तर यामध्ये प्रदोष व्रताचं देखील एक पुस्तक आहे. तर मी 9-10 वर्षापूर्वी एक प्रदोष व्रत केलं होतं, ते पुस्तक आहे. तर ते मी बाजूला काढून ठेवते आणि जी वैभवलक्ष्मी पुस्तक आहे ती मी इथं साईडला ठेवणार आहे. आणि यातलंच एक पुस्तक लक्ष्मीचा फोटो म्हणून मी इथं कलशाजवळ पुजणार आहे. तर इथे गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे. तर इथे पातेल्यामध्ये तूप घेणार आहे मी. तर हे पहा, हे आमच्या घरचं तूप आहे, रवाळ, एकदम असं छान रवाळ आहे. तर हे कसं बनवायचं हे देखील मी 2 दिवसाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीन. तर खूप छान असं रवाळ तूप बनतं आणि खूप जास्त देखील बनतं. हे पहा, आता सुजी ही आपण यामध्ये टाकून घेऊ. आणि सुजी आपल्याला अगदी छान अशी मंद आचेवर भाजून घ्यायची. तर यामध्ये मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे यामध्ये ओतण्यासाठी. तर सुजी इथे पहा खूप छान भाजलेली आहे, फुललेली आहे. पाहू शकता तुम्ही, पांढरी पांढरी दिसते. पण आता थोडा संध्याकाळचा वेळ असल्यामुळे आता यामध्ये मी गरम केलेले पाणी, तर हे पाणी गरम असल्यामुळे आपण लागलं तर थोडं पुन्हा नंतर घालणार आहोत. तर हे पहा, हे काजू बदामचे मी पुढे कापून ठेवलेले आहेत. हे बदाम आणि हे काजू तर हे यामध्ये असे कच्चेच टाकणार आहे मी, कारण मी मागच्या वेळी खीर बनवली त्यावेळी ते तुपामध्ये परतून घेतले होते. पण यामध्ये कच्चंच चांगलं लागतं. तर ह्याच्यावरती झाकून ठेवायचं आहे. ही सुजी शिजूपर्यंत आपण यातला गूळ काढून घेऊया. तर हा थोडा जुना गूळ आहे, म्हणजे आधीचा आहे, नवीन ढेप आणलेली आहे. ही फोडण्याआधी मी ही घालून घेते. तर हा गूळ असा प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये असा घालून घेतला आणि तो दगडाने मी खलबत्त्याच्या दगडाने बारीक करून घेतला. आता आपण इतका गूळ हा पुरेसा होतो. तर तो सुजीमध्ये टाकणार आहोत. सुजी शिजले का ते पहिला पाहून घेऊया. मी हे वेलदोडे सोलून घेते. तर सुजी शिजूपर्यंत त्यामध्ये वेलदोडे मी सोलून घेते. तर आता इथं सुजी तर शिजत आलेली आहे. तर त्यामध्ये मी टाकणार आहे एक सिक्रेट पदार्थ. तर तो काय आहे बघा, अगदी थोडासा चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. मीठ यामुळे सुजीला खूप छान अशी चव येते. तुम्ही टाकत नसाल तर मीठ टाकून बघा. त्यानंतर मी ते गूळ घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं मिक्स करून त्याच्यावर प्लेट झाकून ठेवायचे आहे, म्हणजे गूळ आपला चांगला विरघळून शिजला जाईल. हे बघा, तूप थोडंसं गरम करून घेते, म्हणजे आपण आता जो दिवा लावणार आहे त्याच्यासाठी. तर एक समय मी पहिला लावून घेतली होती, कारण पूजा करायसाठी पहिला दिवा प्रज्वलित करायचा असतो. तर आता आपण बाकीचे समय आरत्या वगैरे लावून घेऊया आणि मग आपल्या पूजेला सुरुवात करूया. तर आता माझी सगळी तयारी झालेली आहे. स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे. वाट बघत बसलेली आहे दुधाची, कारण दूध घालायला एक दादा येतो. घरी कोणीच नाही, आईसुद्धा देवाला गेलेत, त्यामुळे मला दूध घ्यावं लागणार. मग पुस्तक जर वाचायला पुस्तक वाचायला बसलो तर मग मधून उठावं लागणार, म्हणून मी ती दुधाची वाट बघत बसलेली आहे. तर दूध आलं की मग मी पुस्तक वाचायला बसते. तर ती सुजी आपली शिजली का पाहूया. पहा, सुजी आता शिजलेली आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे वेलदोडीची पूड. तर वेलदोडीची पूड टाकल्यानंतर ह्याच्यावरती टोपण ठेवून 1-2 मिनटं गॅस चालू ठेवायचा आहे आणि मग बंद करायचं आहे. सुजीमध्ये मी कलर वगैरे काही घालत नाही. मला तर ती गव्हाच्या कलरची अशी ब्राऊन कलरची असं खूप जास्त आवडते, त्यामुळे मी केशरी कलर वगैरे काही घालत नाही. तर आहे अशीच मी सुजी करते. तर आपण पुस्तक वाचून घेणार आहोत वैभवलक्ष्मीचं. तर पूजेची सगळी मांडणी आता झालेली आहे. आता फक्त नैवेद्य भरायचं आणि फक्त पुस्तक वाचायला बसायचं, इतकंच काम राहिलेलं आहे. तुम्हाला मी पूजा मगाशी मांडते मी दाखवली आहे, तरी मी आणखीन एकदा दाखवते. तर त्यामध्ये काही जर चूक राहिली असेल मांडताना किंवा काही कमी असेल
किंवा तुम्हाला जर काही वेगळ्या गोष्टी माहिती असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. ते मी पुढच्या शुक्रवार जेव्हा मी पूजा मांडीन त्यावेळी ते बदल नक्की करेल. तर मला नक्की सांगा काही चुका वगैरे तुम्हाला वाटल्या किंवा काही मांडायचं राहिलं किंवा काही वेगळं झालं असेल तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर आता मी नैवेद्य भरायला घेते. तर इथे ही अशी पळी घेतलेली आहे आणि आमची मम्मी जसा नैवेद्य भरतो तसा मी भरणार आहे. कसं भरतो तर मी इथे वैभवलक्ष्मीची कथा वाचून घेतली. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.